या सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कॉम्पॅक्टर गाड्या ज्या कचऱ्याच्या घंटागाड्या असतात त्याच्यातला कचरा याच्यामध्ये डंप केला जातो, प्रेस केला जातो। या ज्या गाड्या आहेत ह्या एकूण आपल्याकडे 7 आहेत। या 7 गाड्यापैकी या 6 गाड्या बंद आहेत। आज एकाच ठिकाणी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलजवळ 25 ते 30 गाड्या घंटागाड्या सकाळी 8 वाजल्यापासून थांबलेल्या आहेत आणि त्याचा फोटो तुम्ही बघताय। या 25-30 गाड्यामधला कचरा सकाळी 8 वाजल्यापासून या गाड्या न्यायला आल्या नाहीत म्हणून थांबलेला आहे। आयुक्त साहेब, ही जी गाडी आहे या गाडीचा प्रॉब्लेम आहे म्हणून याच्याला किरकोळ ऑइल लागणार आहे आणि ते ऑइल घेतलेलं नाही। या नवीन गाड्या आहेत, अशा काही नाहीत आहेत जुन्या आहेत म्हणून। या नवीन गाड्या जर अशा बंद असतील आणि याचं जर काम होत नसेल आणि गांभीर्य नसेल या आपल्या कार्यशाळेला, तर या कार्यशाळेच्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा आपल्याला काय उपयोग? काहीच उपयोग नाही आहे। हे म्हणून म्हणतो मी, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खात आहे। हे काय करायचं? या गाड्या ह्या नवीन आरोग्याच्या गाड्या बंद आहेत, याच्याबद्दल आयुक्त साहेब थोडंसं आपण ध्यान द्या। यांना कुठंतरी लाईनमध्ये आणा, यांना आणा, कारण का जनतेचा पैसा मातीत घालायचं काम करतात ना, अशातलाच प्रकार आहे। साध्या किरकोळ ऑइलवरनं या नवीन गाड्या बंद आहेत। आम्ही त्याचं मेंटेनन्स करण्याचे कशासाठी आपण लाखो रुपये यांना पगार द्यायचा? तर माझं विनंती आहे, रोज एक नवीन सेकंड साहेब हे कुठंतरी थांबलं पाहिजे। हे महानगरपालिकेचे आबरू काढायचं काम थांबलं पाहिजे अशी आपणास विनंती आहे। धन्यवाद।